वेलकम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं आर्टिकल्स या टॉपिकमध्ये हार्दिक स्वागत. तर आपणा सर्वांना माहिती आहे की व्हॉट आर आर्टिकल्स. आर्टिकल्ससुद्धा डिटर्मिनर्स आहेत. डिटर्मिनर्स म्हणजे निश्चयके. ए, ॲन आणि द या तिघांना आपण आर्टिकल्स म्हणतो. काय म्हणतो? ए, ॲन आणि द या तिघांना आपण आर्टिकल्स असं म्हणतो. कुणाला आर्टिकल्स म्हणतो? ए, ॲन, द. आता आर्टिकलचं व्याकरणामध्ये फार मोलाचं स्थान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आर्टिकल हा टॉपिक सोपा वाटतो, पण त्याचे काही नियम आहेत. जर नियम माहीत नसतील तर त्याचा व्यवस्थित वापर करता येत नाही. आणि आर्टिकलवर आधारित बरेचसे प्रश्न असतात. स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमचा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये आपणाला आर्टिकल दिसेल. बघा, आर्टिकल्स हा महत्त्वाचा भाग आहे, कारण आर्टिकल्स वाक्याला अर्थ देतात. बऱ्याचदा त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं, म्हणून आपल्याला क्लिअर कट अर्थ कळत नाही आहे. त्यासाठी मी इथे एक तुम्हाला उदाहरण देईन. बघा, आय वॉज इन द हॉस्पिटल आणि आय वॉज इन हॉस्पिटल ही दोन वाक्य नीट ऐका. काय म्हणतोय बघा, आय वॉज इन द हॉस्पिटल, इन द हॉस्पिटल, आणि आय वॉज इन हॉस्पिटल, इन हॉस्पिटल. या दोन सेंटेन्समध्ये काय बदल आहे का? हॉस्पिटल. तर तुम्ही म्हणणार सर काय अर्थासाठी आम्हाला काय बदल वाटत नाही? तर आहे विद्यार्थी मित्र. आय वॉज इन द हॉस्पिटल इथं द लागलेलं आहे आणि इथं कुठलंही आर्टिकल नाही. मग याचा अर्थ नीट आहे का? हॉस्पिटलच्या पूर्वी द लावतो. हॉस्पिटल असेल, कॉलेज असेल, स्कूल असेल, तेव्हा त्याचा अर्थ मी पेशंट म्हणून हॉस्पिटलमध्ये होतो. बघा, मला काहीतरी झालं होतं, ट्रीटमेंट चालू होती, मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होतो. पण या वाक्याचा अर्थ ट्रीटमेंट द वापरला असेल तर मी पेशंट नव्हतो. मी तिथं गेलो होतो कशासाठी? तर माझ्या मित्राची मदत करायला गेलो असेल, भाव असेल हॉस्पिटलमध्ये, आई बहीण कुणीतरी असेल, तिची सेवा करण्यासाठी किंवा इतर कोणत्या तरी कामासाठी गेलो असेल. पण मी जेव्हा म्हणतो आय वॉज इन हॉस्पिटल, कुठलंही आर्टिकल येत नाही, त्याचा अर्थ मी पेशंट होतो. नीट ऐका. जर हॉस्पिटलपूर्वी द लावलं, कॉलेज वगैरे याच्यापूर्वी द लावलं, तर त्याचा अर्थ, त्याचा मूळचा उद्देश वेगळा. बघा, माय फादर वेंट टू स्कूल का माय फादर वेंट टू द स्कूल? माय फादर वेंट टू द स्कूल, नॉट माय फादर वेंट टू स्कूल. माय फादर वेंट टू द स्कूल म्हणजे माझ्या वडील शाळेला गेले, पण प्रिन्सिपलला भेटण्यासाठी गेले. पण आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेत गेलो, म्हणजे मी शिकण्यासाठी गेलो. म्हणजे अशा प्रकारे दोन अर्थ झाले. तर बघूया आपण आर्टिकल्स म्हणजे काय. तर ए, ॲन आणि द यांना आर्टिकल्स असे म्हणतात. बघा, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ARTICLES. आर्टिकलचे प्रकार दोन आहेत विद्यार्थी मित्र. देर आर टू टाईप्स ऑफ आर्टिकल्स. पहिला आहे कोणता? पहिला प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल, DEFINIT. डेफिनेट म्हणजे निश्चित उपपदे, डेफिनेट आर्टिकल. आणि दुसरा इनडेफिनेट, इनडेफिनेट, DEFINIT, इनडेफिनेट आर्टिकल. आता बघा, डेफिनेट आर्टिकल कोणाला म्हणायचं? तर आपण कोणाला म्हणतो? द. दला निश्चित उपपद म्हणतो. आणि इनडेफिनेट आर्टिकल कोणाला म्हणतो? ए आणि ॲन. ए आणि ॲन या दोघांना इनडेफिनेट आर्टिकल म्हणतो. कळतंय का? याला अनिश्चित का म्हणायचं, याला निश्चित का म्हणायचं? तर याचा वापर एका निश्चित नामापूर्वी करतात आणि याचा अनिश्चित नामापूर्वी करतात. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल लुक हिअर, आय सॉ अ बॉय इन द गार्डन. या वाक्यामध्ये आपण दोन आर्टिकल वापरलेत. कोणकोणते रे? ए आणि द. कोणते आर्टिकल आहेत? अ आणि द. म्हणजे मी कोणता तरी एक मुलगा पाहिला, म्हणजे त्या मुलाला मी ओळखत नाही. आय सॉ अ बॉय, कुठला तरी एक मुलगा पाहिला. कुठं? इन द गार्डन. पण बाग मात्र मला माहिती आहे, बाग निश्चित आहे, ते आमच्या घराच्या मागच आहे वगैरे.
त्या बागेला मी ओळखतो. म्हणजे बोलणाराला मुलगा माहीत नाही, निश्चित मुलगा माहीत नाही, पण गार्डन मात्र माहीत आहे. कळतंय का? म्हणजे या वाक्यातून काय अर्थ झाला? आय सॉ अ बॉय इन द गार्डन. मी कोणत्या तरी एका मुलाला बागेत पाहिलं. म्हणजे अशा प्रकारे आर्टिकलचा वापर झाला. आता बघा, आर्टिकलला आपण डिटर्मिनर्स असे पण म्हणतो, हे पण सांगितलं आपण. आता आपण बारकाईनं बघणार आहे की ए किंवा ॲनचा वापर कुठं करायचा आणि दचा वापर नेमका कुठं करायचा. त्याच्या अगोदर आपण बघूया इनडेफिनेट आर्टिकलचा वापर बघूया आपण. त्यातला पहिला भाग बघतोय आपण, इनडेफिनेट आर्टिकल्स. बघा, इनडेफिनेट DEFINIT इनडेफिनेट आर्टिकल्स कोण आहेत? इनडेफिनेट आर्टिकल्स ए आणि ॲन. आता यांचा वापर कुठं करायचा बघूया आपण. आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ए आणि ॲनचा वापर कुठं करायचा. तर पहिला भाग बघूया आपण, त्यातला रूल नंबर फर्स्ट, एचा वापर कुठं करायचा आणि ॲनचा वापर कुठं करायचा. बघा, पहिला रूल आहे रूल नंबर फर्स्ट. आर्टिकल ए इज यूज्ड. आर्टिकल एचा वापर केला जातो कुठं? बिफोर द कॉमन नाउन which is singular and countable 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 beginning with, बघा, BEGINNING beginning with a consonant sound. तर विद्यार्थी मित्र, एचा वापर करण्यासाठी आपल्याला एवढ्या अटी पाळ पाडाव्या लागतात. एक तर ते काय पाहिजे? कॉमन नाउन पाहिजे किंवा कॉमन नाउनच्या आधी ॲडजेक्टिव्ह पण येईल. नंबर 2 ते सिंग्युलर पाहिजे, एकवचनी. ते काउंटेबल पाहिजे. आणि नंबर 3 त्याची सुरुवात कन्सोनंट साऊंड झाली पाहिजे. व्हॉट इज कन्सोनंट साऊंड? तर बघा, टेबलमध्ये टीने सुरुवात होते. बघा, जसं उदाहरण बघूया आपण, अ टेबल. या ठिकाणी टेबल टी हा कन्सोनंट आहे. जसं की AEIOU म्हणजे मराठीमध्ये I हे 12 स्वर आहेत. ह्या 12 स्वरापैकी जर सुरुवात होत नसेल तर त्याला कन्सोनंट साऊंड म्हणायचं. कळतंय का कन्सोनंट साऊंड कशाला म्हणायचं? जर टेबलमध्ये टी इज नॉट व्हावेल, कन्सोनंट आहे. सो अ टेबल, अ बॉय, अ गर्ल, अ डॉग, अ ट्री, अ फॅन, अ मॅन. हे काही शब्द बघितले. आता कधी कधी काय होतं, जरी शब्दाची सुरुवात AEIOU न झाली असली तरी त्याचा उच्चार सायलेंट असतो. असे शब्द कोणते आहेत? तर खास करून यू न सुरू होणारे शब्द, जसं की युनिव्हर्सिटी यू न जरी सुरुवात झाली असेल त्याचा उच्चार कन्सोनंट साऊंडेड आहे. अशा प्रकारे यू, य गाईचा यू असा असतो. म्हणून अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ युनिटी. कळते काय म्हणतोय मी? म्हणजे अशा प्रकारचे काही शब्द आहेत की भरपूर शब्द आहेत की ज्यांची सुरुवात यू न होऊन सुद्धा आपण काय वापरतो? अ वापरतो. तसंच अयू, EWE याचा उच्चार पण य गाईचाच होतो. यू म्हणजे मेंढा असतो, मेंढा, तिचं फिमेल, मेंढी. यू याचा उच्चार यू आहे. अयू ही उदाहरणं झाली तुमची कशासाठी? आर्टिकल एची. आता आपण दुसरा रूल बघूया. रूल नंबर हा फर्स्ट होता. रूल नंबर सेकंड बघूया. आर्टिकल ॲन बघूया आपण. आर्टिकल ॲनचा रूल बघूया. आर्टिकल ॲनला सुद्धा हाच रूल आहे.
फक्त बदल काय होईल विद्यार्थी मित्र? आर्टिकल अँडचा बदल होईल, तो म्हणजे असा की बघा, आर्टिकल अँड इज यूज्ड बिफोर द कॉमन नाउन विच इज सिंग्युलर अँड काउंटेबल, आणि शिवाय बिगिनिंग विथ अ कन्सोनंट साऊंडच्या ऐवजी काय म्हणणार आहे आपण? वावेल साऊंड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? वावेल साऊंड. वावेल साऊंड कळतं तुम्हाला? अ आ इ ई असा उच्चार. मग असे कोणकोणते शब्द आहेत बघा, कोणकोणते शब्द आहेत? विचार द वर्ड्स. तर पहिला वर्ड आहे ॲन एग, ई डबल जी. ॲन अँट, ए एन टी. ॲन अँट एग. ॲन ऑरेंज, ओ आर ए एन जी. ॲन ऑरेंज. ॲन नेक्स्ट आहे ॲन एक्झाम्पल, EXAMPLE. कळतंय का काय म्हणतोय मी? म्हणजे हे जे शब्द आहेत, किंवा ॲन अम्ब्रेला, ॲन अम्ब्रेला. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कशाचे आहेत? ही ॲनचे आहेत. कारण याची सुरुवात एग, ए अडका, एग न सुरुवात झाली. अँट, अँट हा स्वर आहे. एग हा स्वर आहे. अँड ऑरेंज, ऑ हा पण स्वर आहे, वावेल आहे. एक्झाम्पल हा पण आहे. अम्ब्रेला हा पण आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की वावेल साऊंडेडनं सुरुवात होत असेल स्वरोच्चारण, तर आपणाला काय वापरायचं आहे? ॲन वापरायचं आहे. आता बघा आणखीन काही उदाहरणं आहेत की बरेचसे शब्द असे असतात त्याची सुरुवात ए ई आय ओ यून होत नाही. ए ई आय ओ यून होत नाही. परंतु काय करावं लागतं आपणाला? तिथं स्वरोच्चारण सुरू होतं. बघा उदाहरणाचे शब्द कोणते आहेत? HOUR, आर म्हणजे ॲन आर. एचचा उच्चार होत नाही. आवर, ॲन आवर. ॲन आर OUR म्हणजे एचचा उच्चार न होता कशानं? हावर नाही म्हणायचं, अवर. ॲन आवर, ॲन वापरला. ॲन बघा आणखीन अशी भरपूर उदाहरण देता येतील. ॲन एअर, HEIR. एचचा उच्चार होत नाही. एअर म्हणजे हवा असासारखा उच्चार करायचा. एअर म्हणजे वारसदार. ॲन ऑनर, सन्मान, बहुमान. ॲन ऑनर, HONOUR. ॲन ऑनेस्ट मॅन, ॲन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन किंवा पर्सन. आणखीन शब्द आहेत ॲन MA, ॲन MA मास्टर ऑफ आर्ट्स. ॲन MP मेंबर ऑफ पार्लिमेंट. ॲन SSC, ॲन SSC. ॲन SP यांच्यापूर्वी आपण ॲनचा वापर करतोय. कशाचा वापर करतोय? ॲनचा. परंतु बघा, परंतु बट येतं का लक्षात? बघा BA बरं का? ॲन BA नाही, कारण B. BSc येते का लक्षात? VIP कारण वी हा वावेल नाही, कन्सोनंट आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण कशाने सुरुवात केली? एनं सुरुवात केली. सो दॅट सिम्पल, नॉट डिफिकल्ट. आता आपण काही एक्झाम्पल बघूया. तुमच्या लक्षात आलं असेल ए किंवा ॲनचा वापर हा स्वरोच्चार किंवा व्यंजनोच्चारानुसार ठरतो. जर का तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जर का शब्दाची सुरुवात, त्या नाऊनची किंवा ॲडजेक्टिव्हची सुरुवात वावेल साऊंडेड नसेल तर ॲन करा. ॲन एग, ॲन अँट. पण कन्सोनंट साऊंडेड नव्हत असेल तर वापरा. अ बेंच, अ टेबल, अ विंडो वगैरे. आता यानंतर बघूया आपण, जरी असं असलं तरीसुद्धा बघा, जर का त्या शब्दापूर्वी ॲडजेक्टिव्ह येत असेल तर बघा, ॲडजेक्टिव्ह आलं तर काय करायचं बघूया. सिअर बघा, ॲडजेक्टिव्ह वेन देर इज
adjective. There is an adjective before the noun. त्या नाउन पूर्वी ॲडजेक्टिव्ह येत असेल तर काय करायचं बघूया आपण. जसं की आपण माहिती आहे, आपण म्हणतो की ॲन एग म्हणतो, EGG, ॲन एग म्हणतो. परंतु बघा, परंतु बट ॲन एगच्या ऐवजी आपण काय म्हणतो, अ व्हाईट एग, WHIT, व्हाईट एग. आता व्हाईट व इट इज व्हावेल साऊंड नाही आहे, कॉन्सोनंट आहे, पण हा व्हावेल साऊंड आहे. तसंच अ रूम म्हणतो, अ रूम, र दॅट इज कॉन्सोनंट, म्हणून आपण अ म्हटलो, अ रूम. परंतु बट बघा, परंतु ॲन एम्प्टी रूम, ॲन एम्प्टी, EMPTY, एम्प्टी रूम. कळतंय. अ मॅन, परंतु ॲन ओल्ड मॅन. अ वन आईड, बघा, अ वन आईड पर्सन, एकाच डोळ्याचा माणूस, व नॉट ॲन वन आईड नाही. तसेच बघा, अ युरोपियन, EUROPEAN, अ युरोपियन पर्सन, येते का लक्षात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की काय होतं, व्हावेल साऊंडेड आहे का कॉन्सोनंट साऊंडेड आहे, त्यानुसार ए किंवा ॲनचा वापर ठरतो. तर बघूया आपण वाक्यात कसं वापरायचं नेमका तो भाग बघूया आपण. लेट अस सी हाऊ टू यूज इट इन द सेंटेन्स. मी काही वाक्य देतोय. इट इज डॅश ट्री. काय वापरणार इथं उत्तर, ए वापरणार का ॲन, तर करेक्ट आहे. इट इज काय वापरणार, अ ट्री वापरणार, अ ट्री. आय सॉ डॅश अमेरिकन गर्ल. काय येणार, अ का ॲन, तर ॲन अमेरिकन करेक्ट आहे. ही इज डॅश ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट मॅन. काय येणार इथं, ही इज ॲन ऑनेस्ट म्हणून इथं ॲन आलं. बघा, आय एम डॅश BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, म्हणजे काय येणार इथं, अ येणार. आय एम अ BA. त्याचबरोबर बघा, शी इज नंबर 5th, शी इज डॅश डॉक्टर, DOCTOR. काय येणार इथं, अ येणार. शी इज अ डॉक्टर. बघा, नंबर 6, ही इज डॅश SP येतं का लक्षात. बघा, S सुरू झाला म्हणून काय झालं, NSP. बघा, नेक्स्ट बघूया आपण. इट इज डॅश इझी, EASY, इझी लेसन, LESSON, लेसन. इथं काय येणार, इट इज ॲन इझी, ॲन आलं, ॲन इझी लेसन. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की ए किंवा ॲनचा वापर नेमका कसा करायचा. ठीक आहे.